श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। होळीच्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा। स्वामी महाराज तुमच्या सर्व पूर्ण इच्छा करो ही स्वामींचरणी प्रार्थना। सकाळी 6 वाजताच आपल्याला आज छान पूजा झालेली आहे आणि मुलंही सकाळी 6 वाजल्यापासून मुलांचा आवाज येत होता खेळायचा। काल रात्री एवढे 12 वाजले तरी त्यांनी सकाळी खेळायचं होतं कलर, त्यामुळे सकाळी 6लाच उठून बसले आणि त्यांनी खेळायची धूम चालू केलेली। रात्रीच त्यांनी ते बलून भरून ठेवलेले होते, ते 500 बलून आणले, त्यातले बऱ्यापैकी त्यांनी बकेटमध्ये बलून काही कमी साईजचे काही थोडे मोठ्या साईजचे असे बलून बकेटमध्ये भरून ठेवलेलं आणि त्या बकेटमध्ये त्यांनी पाणी पण थोडं भरून ठेवलेलं एक्स्ट्राचं, म्हणजे काय की त्या बलूनवरती खालच्या बलूनवरती दाब किंवा प्रेशर येऊ नये म्हणून त्या पाण्यामुळे थोडंसं हे होईल। एवढं काय नको घेऊ, थोडंसं घे, परत नंतर मग घे। सकाळी छान देवपूजा केली, देवांना रंग लावला आणि मग त्यानंतर घरातल्यांनी सगळ्यांना एकमेकांना रंग लावला, मुलांनी आशीर्वाद घेतला आणि नंतर मग आम्ही होळीला कलर खेळायला सुरुवात केली। तर चलो ना नीचे, क्यों? हैप्पी होली। पवी गई क्या? पविश का सुबह से हैप्पी होली अक्षु। चलो ना 5 मिनट। क्यों? अभी ये थोड़ा ठीक हो रहा है, काशी में सबका वैसा है। पकड़ेगा ना काशी से। आमच्या बिल्डिंगच्या समोरच इथे साईडला दुसरी सोसायटी आहे, तर त्या सोसायटीमध्ये एक वेगळीच प्रथा आहे। ते बाहेर ड्रम भरून ठेवतात आणि त्या बिल्डिंगमधले सगळे जेंट्स लोक आणि लेडीज येतात आणि त्यांच्याकडे ओढणीचं काहीतरी बनवलेलं असतं त्या दिवशी आणि एक जण पाणी टाकतं, म्हणजे जेंट्स लोक पाणी टाकतात आणि ती लेडीज त्या म्हणजे त्या ताई ज्या कोणी असेल त्या ओढणीने मारतात। दरवर्षी ही होळी ते साजरी करतात, कधी शक्यतो सकाळी करतात तर कधी ते दुपारच्या वेळेस करतात, परंतु यावेळेस त्यांनी आज सकाळीच हा होळी त्यांची चालू होते आणि आजूबाजूचे एवढे लोक जमा होताना त्यांची ती होळी बघायला, म्हणजे तेवढ्याच बिल्डिंगमध्ये ती खेळली जाते। आजूबाजूला जेवढे काही बिल्डिंग्स असेल त्यातल्या बऱ्याचशा बायका माणसं छोट्या मुलं बघायला येते, परंतु त्यांच्या रस्त्यात जर कुणी जर बाईकवर जर जात असेल ना तर त्यांनासुद्धा ते मारतात आणि कुणीही काही म्हणत नाही, शक्यतो त्यांच्यापासून त्या दिवशी थोडंसं लांबच राहतात। प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते होळी साजरी करायची। आजही आमच्या सोसायटीमध्ये मस्त होळी खेळलेली, पण मी फोन घेऊन गेलेले नव्हते, कारण काय होतं की अक्षू पण होती माझ्यासोबत खेळायला आणि तिचं खूप सामान माझ्यासोबत होतं, जसं की बलूननी भरलेली पिशवी, पिचकारी, स्प्रे, एवढं सगळं हँडल करायला आणि पॉसिबल नव्हतं, म्हणून मग मी फोन घरीच ठेवलेला होता आणि मग जेवढे फोटो आले तेवढे मी फोटोनी काढून घेतलेले आणि सकाळी तिथे नाश्ता पुष्कळ भेटलेला, समोसे होते, वडापाव होता, वेपर्स होते आणि कोल्ड्रिंक्सही होती, तर मुलांनी तेच खाल्लेलं, त्याच्यामुळे दुपारच्या वेळेस मुलांनी काही जेवण केलेलं नाही आणि सकाळी सगळ्या मी स्वयंपाकाची तयारी करून ठेवलेली होती, फक्त पोळ्या बनवायच्या बाकी होत्या, तर ते काही कोणी जेवलंच नाही, त्यामुळे सगळं तसंच राहिलं। संध्याकाळच्या वेळेस म्हटलं चला पुरण होतं तर गरमागरम आपण पुरणाच्या पोळ्याच बनवूया,
आणि शिळं पुरण असलं ना तर त्याची जरा चव थोडंसं ते पुरण मुरसतं, त्याच्यामुळे चव जरा जास्त छान लागते. तर मग संध्याकाळचा बेत पुरणपोळीचाच होता. मस्तपैकी पुरणपोळ्या केलेल्या, थोडेसे भजे बनवलेले आणि जेवण करता करता 3 इडियट्स मूवी बघितला. तो मूवी बघताना, पिक्चर बघताना मला माझ्या कॉलेजची एक वेगळीच आठवण येते आणि हॉस्टेलवरची जी काही पूर्ण रियालिटी त्या पिक्चरमध्ये आहे ना, त्या बऱ्याचशा गोष्टी आयुष्यात घडून गेलेल्या आहेत. त्याची एक आठवण त्या पिक्चरनी करून दिलेली. आणि काल आम्ही पिक्चरही पूर्ण पिक्चर पाहिलेला. रात्री 12 वाजले आम्हाला, पण मस्त होता पिक्चर, आवडतो मला. हेलो गुड मॉर्निंग गाइस, आपके तो हाथ में ना एक हाथ में कुछ ये बना रही हो तो कुछ नहीं किया. ये लेयर वाला फ्लैग होता है ना, इसमें वाइट वाइट वाला होता है, वाइट वाइट टक्कर नहीं होता इसमें. कैसे मैंने के बनाया हे काय बनवलं? और ये मेरा इंडिया फ्लैग देखे. ऊपर ऑरेंज होता है, नीचे ग्रीन और यहाँ बीच पर वाइट होता है और उसके बीच में गोल गोल ठोक टकला आता है. अशोक चक्र बोलतात ठोक टकला होता है. चलो बना. आता सुकू दे त्याला. देखो गाइस,